आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय, हे मान्यच आहे, पण निर्णय आम्ही घेतला. 2.5 वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही, त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत. त्याकरता आमचं कमिटमेंट आहे. त्यात काही अडचणी आमच्या आहेत, जरूर त्यांना आम्ही आज बोलू. परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत, हे जे राजकारण चाललेलं आहे, माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली, एकदाही एक फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात, आणि आता जाऊन राजकारण करता. हे मुद्दे राजकारणाचे नाही आहेत. या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे, सरकार योग्य निर्णय घेईल, सरकार चर्चा देखील करेल. पण जर कोणी राजकारण करणार असेल, तिथेही काही राजकारणी करतायत, जर कोणी राजकारण करत असेल तर योग्य नाही आहे. तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का? नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या दोन्ही हप्त्यांसाठी भरपूर उशीर सुद्धा झालेला आहे. परंतु जरी उशीर झालेला असेल तरी पण लाडक्या बहिणींनो, काळजी करायची गरज नाही, कारण आजपासून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, मागील काही दिवसांपासून यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती एक बातमी वारंवार फिरत होते आणि त्या बातमीमध्ये असा दावा केला जात होता की बहिणींना आज दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार, उद्या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार. परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे अजून विस्तार सुद्धा झालेले नाही. तुम्हाला सुद्धा अजून पैसे सुद्धा आलेले नसतील. बघा लाडक्या बहिणींनो, तो व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला सुद्धा लावून दाखवत आहे. आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत ते सुद्धा तुम्ही ऐकायचं आहे. आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता, जुलै हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे. बघा अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला सुद्धा युट्यूबवरती पाहायला मिळालेले असतील. परंतु लाडक्या बहिणींनो, खरंच तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे का, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा 12 हप्ता कधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यासोबत दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आज एकत्रितपणे जमा होणार आहेत का, आणि एकत्र जमा झाले तर किती हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तार होतील. त्यानंतर गॅस कनेक्शनचे पैसे कधी मिळणार आहेत, गॅस कनेक्शनचे पैसे किती रुपयाप्रमाणे मिळणार आहेत, त्यासोबत कोणत्या बहिणींचा अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे, त्यासोबत आदिती तटकरे मॅडमनी काय सूचना दिलेल्या आहेत, किती बहिणी या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत, कोणत्या बहिणी या योजनेमधून अपात्र करण्यात आलेल्या आहेत, त्याची यादी सुद्धा आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये जून हप्ता, जुलै हप्ता विस्तार होणार आहे, किती हजार रुपयाप्रमाणे दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत का, ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. बघा लाडक्या बहिणींनो, आज आदिती तटकरे मॅडमने लाडक्या बहिणींना कोणत्या सूचना दिलेल्या आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम म्हणजेच यांच्याच माध्यमातून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात सुद्धा येतच असतो. तर त्या आदिती तटकरे मॅडमने आज सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेली आहे की बहिणींना जून हप्ता हा 100% विस्तार होणार आहे. 5 जुलैपासून तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली होते, परंतु 5 जुलैच्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत विस्तार झाले. त्यानंतर कोणालाही पैसे सोडण्यात आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींनो, याचं एकच मुख्य कारण होतं, तर ते मुख्य कारण म्हणजे भरपूर शासकीय बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले होते. त्यामुळे राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या सर्व अर्जांची तपासणी सुद्धा करण्यात आलेली होते. तर या तपासणीमध्ये कोणत्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरलेले झालेले आहेत, कोणत्या जिल्ह्यांची यादी आज जाहीर झालेली आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने सर्व लाडक्या बहिणींना 4 सूचना दिलेल्या आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला अजून पुढच्या 4 वर्षांमध्ये या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 4
नियमांचं पालन करायचं आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावं, सध्याच्या स्थितीला तुमची डीबीटी ऍक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे। त्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड अपडेट केलेलं असावं, त्याच्यावरील नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, तर या सर्व गोष्टी व्यवस्थित असावेत, अन्यथा तुमचा अर्ज अपात्र सुद्धा होणार आहे। त्यानंतर जी तिसरी सूचना देण्यात आलेली आहे ती तिसरी सूचना म्हणजे ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील त्यांच्याकडे गॅस कनेक्शनचे पुस्तक असावे। आणि जी चौथी सूचना देण्यात आलेली आहे की ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील तर त्या बहिणींनी आपला अर्ज रद्द करून अंगणवाडी सेविकांकडे द्यायचा आहे, अन्यथा अशा बहिणी निदर्शनास आल्यावरती त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। परंतु कोणत्या बहिणींना पात्र करण्यात आलेलं आहे, कोणत्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या गावाची यादी सुद्धा आलेली आहे, त्या ठिकाणी तुमचं नाव सुद्धा दिसणार आहे। तर ही यादी कुठे पाहायची, कसे पाहायची, तुमचं नाव आहे का हे सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची सरसकट छाननी सुद्धा करण्यात आलेली होती। तर या छाननीनंतर भरपूर बहिणींच्या मोबाईलवरती रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा आलेला आहे, काही बहिणींना ॲप्रो म्हणून मेसेज आलेला आहे, तर काही बहिणींना कोणताही मेसेज आलेला नाही। बघा ज्या बहिणींना अजून कोणताही मेसेज आलेला नसेल त्यांचा अर्ज सध्याच्या स्थितीला चेक केला जात आहे, परंतु ज्यांना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्यांचा अर्ज अपात्र सुद्धा झालेला आहे। आणि ज्यांना ॲप्रो म्हणून मेसेज आलेला असेल त्या बहिणींच्या अर्जांची तपासणी पूर्ण सुद्धा झालेली आहे। त्यांच्या खात्यामध्ये कधीपासून पैसे विस्तांतर होतील, कधीपासून जून जुलै हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे जमा होणार आहे ती तारीख सुद्धा आलेली आहे, ती तारीख सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणीनं भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सध्याच्या स्थितीला एकत्र मिळणार का। बघा यावरती महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। बघा लाडक्या बहिणीनं जून महिन्याचा हप्ता हा 100% मिळणार आहे, परंतु जुलै महिन्याचा हप्ता लगेच तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे का त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणीनं जून हप्त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 36 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। त्याच पद्धतीने या जुलै हप्त्यासाठी परत एकदा 36 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रित विस्तांतर करायचे आहे, त्या दृष्टिकोनातून हा उशीर सुद्धा झालेला होता। जर तुम्हाला एकत्र पैसे द्यायचे नसते तर तुमच्या खात्यामध्ये 5 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान पैसे आलेले होते, परंतु फक्त 5 जुलैला पैसे आले, त्यानंतर कोणत्याही बहिणींना पैसे विस्तांतर झालेले नाहीत। म्हणजेच आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये एकत्रितपणे द्यायचे आहेत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या पात्रता तपासून पैसे विस्तांतर होतील। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणत्या बहिणींना सकाळपासून पैसे जमा झालेले आहेत ते जिल्हे सुद्धा बघून घेऊया। सोबतच लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत का आणि हे गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींना मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी आज राज्य सरकारकडून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। तर या गॅस कनेक्शनचे पैसे ज्या ज्या बहिणींना मिळवायचे असतील तर त्या लाडक्या बहिणींनी 3 कामे करायची आहेत। ज्या ज्या बहिणी 3 कामे करतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा पहिलं काम म्हणजे तुम्हाला चेक करायचं आहे की रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे का। ज्यांना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्यांना जून जुलै हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार नाहीत, परंतु ज्यांचा अर्ज रद्द नसेल त्यांनाच गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहेत। त्या बहिणींनी दुसरं काम करायचं आहे, तर ते दुसरं काम म्हणजे तो गॅस घरातील पुरुषाच्या नावाने असेल तर तो गॅस तुमच्या नावाने सुद्धा ट्रान्सफर करायचा आहे। आणि तिसरं काम म्हणजे त्या गॅस कनेक्शनचं पासबुक नसेल तर ते पासबुक काढायचं आहे आणि त्या पासबुकची KYC सुद्धा करायची आहे। KYC केल्यानंतर सरकारकडे तुमचा डाटा जाणार आहे की तुम्ही सुद्धा गॅस वापरत आहात, लाडके बहीण आहात, त्या दृष्टिकोनातून तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे जुलै हप्ता कधीपासून बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं जूनचा हप्ता 12वा हप्ता आहे, म्हणजेच लाडक्या बहिणीनं आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये 12 हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा झालेले आहेत। काही बहिणींना 11 हप्त्यांचे पैसे विस्तांतर झालेले आहेत, परंतु लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे, तर ही योजना 5 वर्ष
वर्षांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना होती. म्हणजेच अजून तुम्हाला 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने एक निर्णय सुद्धा घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे 1 वर्ष ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस सर्व लाडक्या बहिणींची पडताळणी सुद्धा केली जाणार आहे. बघा, लाडक्या बहिणीनं पुढच्या वर्ष सुद्धा अशाच पद्धतीने पडताळणी केली जाईल, त्याच्या पुढच्या वर्ष सुद्धा अशाच पद्धतीने पडताळणी केली जाईल. म्हणजेच तुम्हाला आता 12वा हप्ता देण्याच्या अगोदर तुमची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने पुढच्या वर्षांमध्ये जो 24वा हप्ता मिळणार आहे तर त्या 24व्या हप्त्याच्या अगोदर तुमची पडताळणी सुद्धा होणार आहे. तर या पडताळणीमध्ये कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या जात आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंदाज येऊन जाईल की आपल्याला पैसे मिळतील की नाही, आपला जिल्हा यामध्ये आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर बघा, लाडक्या बहिणीनं काल महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की बहिणींच्या अर्जांची तपासणी या प्रमुख 5 मुद्द्यांवरती होत होते. तर हे मुद्दे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, सध्याच्या स्थितीला भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा झालेले आहेत. त्या बहिणीने सकाळपासून विचारपूस सुद्धा केलेली आहे. जर तुम्ही या 5 नियमांमध्ये बसत असाल आणि तुम्हाला तरी पण रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्ही एक काम करायचं आहे, त्यानंतर तुमचा अर्ज परत एकदा तपासला जाईल आणि पात्र सुद्धा केला जाणार आहे. या 5 मुद्द्यांच्या आधारावरती तुमची सुद्धा पात्रता तपासण्यात येत आहे. बघा, या ठिकाणी पहिला मुद्दा जो सांगण्यात आलेला आहे तर तो पहिला मुद्दा म्हणजे लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. तुम्ही सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाल तरच पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे. सोबतच जी दुसरा मुद्दा आहे, दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी मुद्दा म्हणजे लाडकी बहीण विवाहित असावी, अविवाहित असावी किंवा ती निराधार असावी. त्याच बहिणींना हे पैसे विस्तांतर होतील. म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुमचे जरी लग्न झालेलं असेल किंवा लग्न झालेलं नसेल किंवा तुम्ही निराधार असाल तरी पण तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. परंतु पुढचे जे 3 नियम आहेत तर ते 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघा, 2 नियम सांगितलेले आहेत. पहिला नियम म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. दुसरा नियम म्हणजे लाडकी बहीण विवाहित असावी, अविवाहित असावी किंवा निराधार असावी. बघा, या 2 नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर पुढचे 3 नियम सुद्धा बघायचे आहेत. बघा, तिसरा नियम म्हणजे लाडकी बहीण सरकारी कर्मचारी नसावी. बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य, कोणताही व्यक्ती, बहिणींचा भाव असेल, बहिणींचा नवरा असेल, बहिणींची मुले असतील तर ते सरकारी कार्यालयामध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे. त्याच पद्धतीने जो 4था नियम लावण्यात आलेला आहे तो 4था नियम म्हणजे लाडकी बहीण आयकरदाता नसावी, सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावी. आणि 5वा नियम म्हणजे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत का याची सुद्धा तपासणी केली जात आहे. बघा, लाडक्या बहिणीनं या 5 मुद्द्यांच्या आधारावरती तुमची तपासणी सुद्धा सुरूच आहे. भरपूर बहिणींचे अर्ज तपासण्यात सुद्धा आलेले आहेत. त्यांना सकाळपासून ॲप्रो म्हणून मेसेज आलेला आहे. तुम्हाला सुद्धा बघायचं आहे की ॲप्रो मेसेज आलेला आहे का रिजेक्ट मेसेज आलेला आहे. परंतु लाडक्या बहिणीनं आज जून हप्ता, जुलै हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे ज्या 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले आहेत ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणीनं यूट्यूबवरती, फेसबुकवरती वारंवार अशा पद्धतीच्या बातम्या फिरत आहेत की सध्याच्या स्थितीला आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आले, उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. या बहिणींना 2 हप्ते मिळतील, या बहिणींना 3 हप्ते मिळतील, या बहिणींना गॅस कनेक्शनचे डबल पैसे मिळणार आहे. बघा, अशा पद्धतीच्या बातम्या वारंवार फिरत आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. या बातम्या पूर्णपणे अफवा आहे. त्यामुळे अशा बातम्यांपासून तुम्ही सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणीनं लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण बघून घेऊयात की खरोखर जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे आणि जुलै हप्ता कधीपासून मिळणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी पूर्ण होईल. तरी तपासणी कधीपर्यंत पूर्ण होईल त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणीनं वारंवार लाडक्या बहिणींकडून राज्य सरकारवरती दबाव सुद्धा येत आहे. कारण लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे राज्य सरकारची तिजोरी सुद्धा
रिकामी झालेली आहे अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही सुद्धा पाहिलेल्या असतील. म्हणजेच लाडकी बहीण योजनेला जो निधी येत आहे तर तो निधी वळवण्यात आलेला आहे का, तो निधी दुसऱ्या योजनेसाठी वापरण्यात आलेला आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न सामान्य नागरिकांकडून सरकारला सुद्धा विचारले जात आहेत. त्यासोबत अशा पद्धतीचे प्रश्न विरोधी पक्षांकडून विचारले सुद्धा जातच आहे. त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणालेले आहेत की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. आम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने लाडक्या बहिणींना त्यांच्या महिन्याचे हप्ते विस्तांतर करायचे आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं अजून जून हप्ता, जुलै हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे कधीपासून विस्तांतर होतील याची पूर्णपणे राज्य सरकारकडून तारीख अजून फिक्स करण्यात आलेली नाही. तशा पद्धतीची माहिती यूट्यूबवरती, फेसबुकवरती अजून कोणीही पाठवलेली नाही. त्यामुळे या ज्या यूट्यूबवरती अफवा आहेत, फेसबुकवरती अफवा आहेत, तर याच्यापासून तुम्ही सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे. परंतु लाडक्या बहिणीनं आमच्या अंदाजानुसार जून हप्ता, जुलै हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे कधीपासून मिळतील तो अंदाज तुम्हाला सुद्धा सांगत आहे. बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला या जुलै महिन्याच्या 30 तारखेच्या अगोदर या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. कारण प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो. त्या दृष्टिकोनातून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तांतर होऊ शकतात. गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होऊ शकतात. अशा पद्धतीने आमचा अंदाज आहे. कारण सध्याच्या स्थितीला 25 ते 26 तारखेपर्यंत अशाच पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी सुद्धा केली जाणार आहे. तपासणी केल्यानंतर पात्रता तपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर केले जातील. त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका. परंतु लाडक्या बहिणींनो, काही लाडक्या बहिणीने एक गोष्ट विचारली होती की आम्हाला 3 लाखांचं कर्ज मिळवायचं आहे, 4 लाखांचं कर्ज मिळवायचं आहे, त्यासाठी आम्ही कुठे अर्ज करायचं आहे. बघा, लाडक्या बहिणीनं प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा 2 ते 3 लाखांचं कर्ज मिळणार आहे. त्यासोबत ज्यांना शिलाई मशीन योजना असेल, पिठाची गिरणी योजना असेल, अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत म्हणजेच केंद्र सरकारची योजना, या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे. बघा, लाडक्या बहिणीनं तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करा. जर तुमचं आधार कार्डवरती नाव बरोबर असेल आणि ते नाव तुमचं बँक पासबुकवरती चुकलेलं असेल तरी पण तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. कारण नाव जर तुमचं चुकीचं असेल तर पैसे मिळणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेला दुसऱ्याचं आधार कार्ड लिंक असेल तर तुमचा अर्ज रद्द होईल. किंवा तुमचं आधार कार्ड दुसऱ्याच्या बँकेला लिंक असेल तरी पण तुमचा अर्ज रद्द होणार आहे. तुमचे नाव कमी सुद्धा केले जाणार आहे. बघा, लाडक्या बहिणीनं अशा पद्धतीची लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली होती. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे सत्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.